नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी चमचमीत छोले पनीरची भाजी बनवतोय। या भाजीला मस्त अशी टेस्ट येण्यासाठी मार्केटमधील कुठलाही पनीर मसाला किंवा छोले मसाला न वापरता आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून एकदम फ्रेश असा मसाला बनवून ही छोले पनीरची भाजी बनवतोय, त्यामुळे टेस्ट एकदम छान येते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी एवढे भिजवलेले छोले घेतलेले आहेत। त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकून घेतलं। 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे। तर हे बाजूला ठेवून देऊया। एका छोट्या कापडामध्ये अगदी पाव चमचा एवढी आपल्याला चहाची पावडर घ्यायची आणि अशा पद्धतीने ही पोटली बांधून घ्यायची। तर ही बांधलेली पोटली आपल्याला छोलेमध्ये टाकून घ्यायची। कुकरचं झाकण लावून घ्यायचे। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून स्लो टू मीडियम फ्लेमवरती कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये छोले छान मऊसर शिजली जातात। तर इथे साधारण 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करून घेऊया आणि कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण फ्रेश असा छोले मसाला बनवून घेऊया। तर इथे मी 2 चमचे धने, त्याच चमच्याने 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। अगदी पाव चमचा बडीशेप, 2 दालचिनीचे तुकडे, अगदी थोडीशी जायपत्री, 2 हिरवी वेलची, 8 ते 10 काळी मिरी आणि अगदी छोटासा जायफळाचा तुकडा घ्यायचा आहे। जायफळामुळे ह्या मसाल्याला टेस्ट अतिशय छान येते, त्यामुळे अगदी छोटासा तुकडा आपल्याला जायफळाचा टाकून घ्यायचा आहे। 4 लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे अर्ध्या मिनिटासाठी। खूप जास्त भाजायचं नाही। अर्ध्या मिनिटामध्ये हलकासा याचा सुगंध यायला लागला की एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा। आता मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला एकदम फ्रेश छोले पनीर मसाला तयार झालेला आहे। हा मसाला टाकल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही मसाला टाकण्याची गरज लागणार नाही। एकदम टेस्टी छोले पनीर तयार होते। आता आपण कुकरचं झाकण उघडून घेतलं आणि ह्यामध्ये आपण चहाची जी पोटली बांधून टाकली होती ती काढून घ्यायची। खडे मसाले सुद्धा काढून घ्यायचे। आता ही छोले आपण बाजूला ठेवून देऊया आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया। एक मीडियम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घेतला, त्यासोबतच थोडीशी कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे आपण शिजून घेतलेले छोले आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे। आता आपण पनीर कट करून घेऊया। तर पनीर कट करत असताना सुद्धा अगदी बारीक कट करायचं नाही, थोडेसे मोठ्या आकारामध्ये आपल्याला पनीरचे काप करून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पनीर कट करून घेतलेला आहे। आता पनीरचे काप आपल्याला थोडेसे शालो फ्राय करून घ्यायचे आहे। तर पॅनमध्ये अर्धा चमचा एवढं तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झालं की ह्यावरती आपल्याला पनीरचे काप ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे परतून घ्यायचे। तर हे बाजूला ठेवून देऊया आणि छोले पनीरला फोडणी घालून घेऊ। तर कढईमध्ये 1 चमचा बटर टाकून घेतलं, 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल आणि बटर छान गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे, 1 हिरवी वेलची आणि आपण शिजवताना जे खडे मसाले मोठी वेलची आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे। 2 तेजपत्ता टाकायचा आणि हे सर्व छान परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा पटकन व्हावा ह्यासाठी इथे मी पाव चमचा एवढं मीठ टाकून घेतलं, त्यासोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि हे सर्व आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचे। कांदा छान मऊ झाला पाहिजे, ह्याला थोडासा हलका गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे असं आपल्याला हे परतून घ्यायचे। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता ह्यामध्ये पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करायची आणि हे सर्व छान परतून घ्यायचे। इथे आपण हे मसाले सर्व छान परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली ती घालायची आणि हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचे। आपण टोमॅटो बरोबर थोडेसे छोले घालून घेतले होते, त्यामुळे या भाजीला छान असा दाटसरपणा येतो। त्यामुळे थोडेसे छोले आपल्याला टोमॅटो बरोबरच बारीक करून घ्यायचे आहेत। हे सर्व छान परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला छोले पनीरचा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचे। 1 मिनिटभरासाठी ह्या मसाल्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे आणि ह्याचा छानसा सुगंध सुटला पाहिजे असं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे।
तर इथे मी छोले शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व छान परतून घेतलं। तर ह्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला शिजून घेतलेले छोले। तर छोले टाकल्यानंतर सुद्धा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचे। आता हा मसाला छान असा छोलेला लागला पाहिजे असं हे साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तर पाणी टाकत असताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाणी टाकून घ्यायचं। तर इथे मी 1 ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलं आणि ते पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घेतलं। आता ह्यामध्ये आपण जे शालो फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते टाकून घ्यायचं आहे। इथे आपण शालो फ्राय करून पनीर टाकल्यामुळे ह्या भाजीला टेस्ट अतिशय छान येते, त्यामुळे पनीर जे आहे ते आपल्याला थोडंसं शालो फ्राय करूनच इथे वापरायचं आहे। तर हे सर्व छान मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची। स्लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचे। अर्धवट झाकण ठेवल्यामुळे ह्या भाजीला तर्री खूप छान येते। वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। एकदम टेस्टी असं आपलं हे छोले पनीर इथे आपलं तयार झालेलं आहे। हे दिसायला जेवढं सुंदर दिसत आहे तेवढंच चवीला सुद्धा एकदम टेस्टी तयार झालं होतं। तर मंडळी, ह्या पद्धतीने छोले पनीर एकदा तरी नक्की घरी ट्राय करा। रेसिपी आवडल्यास पटकन एक व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र, परिवार, नातेवाईकांसोबत शेअर करा। उषाज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।